मित्रांनो, काही विशिष्ट जन्मतारखांना जन्मणाऱ्या मुली या सुंदर असतात असं अंकशास्त्र म्हणतं. आता त्या जन्मतारखा कोणत्या आणि का या जन्मतारखांना जन्मणाऱ्याच मुली सुंदर असतात? या प्रश्नांचं उत्तर मी देणार आहे, पण त्याआधी 1 मिनिट. तुमच्या मनात जर असा प्रश्न आला असेल की मग बाकीच्या जन्मतारखांना जन्मणाऱ्या मुली काय सुंदर नसतात, काहीही सांगता राव, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. फक्त गोरा रंग, घारे डोळे म्हणजे मुलगी सुंदर असं अजिबात नाही. बऱ्याचदा मुलगी नाके डोळे साधे असते, पण तिच्यामध्ये असणारा आत्मविश्वास तिला सुंदर बनवतो, तिची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह बनवतो. त्याचबरोबर त्या मुलीमध्ये असणारे गुणसुद्धा तिच्या व्यक्तिमत्वात सौंदर्य भरत असतात. त्यामुळे सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. प्रत्येक मुलीमध्येच कुठले ना कुठले तरी कला कौशल्य असतात, कुठला ना कुठला तरी गुण असतो, ज्यामुळे त्या मुलीचं व्यक्तिमत्व उठून दिसत असतं, यात शंकाच नाही. पण अंकशास्त्रानुसार अशा काही जन्मतारखा आहेत, ज्या जन्मतारखेला जन्मणाऱ्या मुली या प्रचंड आत्मविश्वासाने भरलेल्या असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे असे काही कलागुण असतात, ज्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं भासतं, सगळ्यांमध्ये ते उठून दिसतं. पण याचा अर्थ असा नाही की इतर जन्मतारखांना जन्मणाऱ्या मुली कुरूप असतात. आशा आहे तुमच्या मनातल्या या शंकेचं निरसन झालं असेल. आता वळूया अंकशास्त्राकडे. बघूया अंकशास्त्र कुणाला सुंदर म्हणतंय. त्यामध्ये 2 मूलांक येतात. पहिला मूलांक 1 आणि दुसरा जो मूलांक आहे तो 6. आता आपल्या जन्मतारखेवरनं हे मूलांक काढले जातात. आता मग मूलांक 1 कोणाचा आहे आणि मूलांक 6 कोणाचा आहे ते आधी बघूया. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 या तारखांना झाला आहे त्यांचा मूलांक असतो 1, आणि ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखांना झाला आहे त्यांचा मूलांक असतो 6. म्हणजेच मूलांक 1 आणि मूलांक 6 असणाऱ्या मुलींकडे वेगळं काहीतरी खास कला कौशल्य असतं, आत्मविश्वास असतो, पण त्याचबरोबर थोडासा अहंकारसुद्धा यांना असतो. एक एक करून बघूया. आधी बोलूया मूलांक 1 बद्दल, अर्थात ज्यांची जन्मतारीख आहे 1, 10, 19 आणि 28. मूलांक 1चा स्वामी असतो सूर्यग्रह. सूर्य हा राजा आहे, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळेच या मुलींकडे प्रचंड आत्मविश्वास असतो. या मुलींमध्ये जन्मताच नेतृत्वाचे गुण असतात, म्हणजे जिथे जातील तिथे लीड घेतात, पुढे होऊन काम करतील, यांचं बाकीचे ऐकतील अशी यांची पर्सनॅलिटी असते. त्या स्वतःला कोणत्याही परिस्थितीत श्रेष्ठ समजतात. इतरांचं लक्ष वेधून घेणारं व्यक्तिमत्व यांचं असतं. त्यांना इतरांनी प्रशंसा केलेली सुद्धा आवडते. पण त्याचबरोबर सूर्य यांचा स्वामी असल्यामुळे आत्मविश्वासाबरोबर अनेकदा अहंकारसुद्धा या मुलींमध्ये पाहायला मिळतो. कारण आत्मविश्वास कधीकधी अहंकारात बदलतो. त्यामध्ये एक पुसटशी रेष असते आणि ती रेष ओलांडली जाते. त्यांना असं वाटतं की त्या इतरांपेक्षा अधिक सुंदर, सक्षम, आकर्षक आहेत किंवा कर्तृत्ववान आहेत. त्यामुळे बऱ्याचदा मग इतरांना कमी लेखणं हे यांच्याकडनं होतं. त्यामुळे अनेकदा दुसऱ्यांच्या मताला या फारसं महत्त्वसुद्धा देत नाहीत. पण यांचं तेजस्वी व्यक्तिमत्व आणि यांचा निर्भीड स्वभाव, कशालाही न घाबरणं, या गोष्टी मात्र बऱ्याचदा यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या या मुली पहिल्या असतात. मग तुमच्याकडे या तारखांना जन्मणारं कोणी आहे आणि हे वर्णन त्यांच्याशी किती टक्के जुळतंय कमेंट करून नक्की सांगा. आता वळूया मूलांक 6कडे, अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला. मूलांक 6च्या मुलींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्र हा प्रेम, सौंदर्य, कला, भौतिक सुख आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. मग मूलांक 6 अर्थात ज्यांची जन्मतारीख आहे 6, 15, 24 या मुलींकडे काय खास असतं बरं? तर नैसर्गिक सौंदर्य आणि उत्तम व्यक्तिमत्व यांच्या चालण्या बोलण्यात एक खास असं आकर्षण असतं. त्या नेहमी व्यवस्थित आणि आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात. टापटीप राहणं यांना आवडतं. यांची नाकीडोळी अगदी साधी जरी असली तरी यांचं राहणीमान अगदी व्यवस्थित असतं, ज्यामुळे यांचं व्यक्तिमत्व उठून दिसतं. यांच्या या नैसर्गिक सौंदर्यामुळे किंवा उत्तम राहणीमानामुळे यांच्यात अभिमान, गर्व ज्याला आपण म्हणतो ना, तो निर्माण होण्याची शक्यता असते. या मुलींना महागड्या वस्तू वापरायला आवडतात, वेगवेगळी फॅशन करायला आवडते. नक्की फॅशनमध्ये काय ट्रेंडिंग आहे याकडे यांचं अगदी बारीक लक्ष असतं. एकंदरीतच विलासी जीवनशैलीची यांना आवड असते. त्यात तसं वाईट काहीच नाही. पण फक्त काय होतं की कधीकधी स्वतःचं राहणीमान व्यवस्थित असतं, स्वतःला फॅशन सेन्स चांगला असतो. त्यामुळे या स्वतःची तुलना इतरांशी करतात आणि इतरांच्या तुलनेत स्वतःला अधिक महत्त्वाचं मानू लागतात. थोडक्यात काय तर यांना समोरचा व्यक्ती गबाळा वाटू शकतो.
मग काय मित्रांनो, तुमच्याकडे मूलांक 6चं कुणी आहे का? हे वर्णन त्यांच्याशी किती टक्के जुळतंय? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मी सुरुवातीला म्हटलं तसं सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. मूलांक 1 आणि मूलांक 6 असणाऱ्या मुली सुंदर असतात, आत्मविश्वासू असतात असं म्हटलं म्हणजे बाकीच्यांमध्ये तो आत्मविश्वास अजिबातच नसतो किंवा बाकीच्या सुंदर नसतात असं अजिबात नाही. प्रत्येक मूलांकाच्या मुलींचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असतं. आता तुम्हाला इतर मूलांकाच्या मुलींचं सुद्धा जाणून घ्यायचं आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की विचारा. मग बाकीच्या मूलांकांच्या किंवा बाकीच्या जन्मतारखांच्या मुलींमध्ये काय खास असतं त्या संदर्भातले व्हिडिओ घेऊन सुद्धा आम्ही नक्कीच येऊ.